दिघा स्टेशन, उरण लाईन अजूनही उद्घाटनाच्या प्रतीक्षेत. रेल्वे मंत्री मुंबईतल्या प्रकल्पांबाबत बेपर्वा. आदित्य ठाकरेंची रेल्वे मंत्र्यांवर ट्विटरवरून टीका. आदित्य ठाकरे कधी रेल्वेने फिरल्यात का? रेल्वे लाईनचं घाईगडबडीत उद्घाटन केलं तर त्याची जबाबदारी आदित्य ठाकरे घेतील का? प्रवीण दरेकरांचा सवाल. मुंबईत मराठी पाट्यांसाठीची कारवाई मंदावली. आतापर्यंत 80% वर दुकानदारांनी नियमांची अंमलबजावणी केल्याचा पालिका प्रशासनाचा दावा. उर्वरित दुकानांवर मराठी पाट्या लावणं अजूनही बाकीच. कोरोना काळातल्या कथित बॉडीबॅग खरेदी घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकरांना हायकोर्टाचा दिलासा कायम. अटकपूर्व जामीन अर्जावरची सुनावणी 22 जानेवारीपर्यंत हुकूम. धारावीमध्ये मुंबई महापालिकेची अतिक्रमण निर्मूलन कारवाई. 10 झोपडी वजा दुकानं हटवली. स्थानिक नागरिकांसोबत पालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वादावादी. पश्चिम रेल्वेकडून रेल्वे स्थानकातल्या हमाल आणि प्रवासींमध्ये संवाद सुधारण्यासाठी प्रयत्न. हमालानं सेवा दिल्यावर प्रवाशांकडून अभिप्राय घेऊन प्रत्येक महिन्याला कुली नंबर 1 निवडण्यात येणार. मुंबई सेंट्रल आणि वांद्रे टर्मिनस स्थानकामध्ये योजना सुरू. मध्य आणि पश्चिम रेल्वे स्थानकांवर विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या धरपकडीचं सत्र सुरू. एकाच दिवसात 2993 विनातिकीट प्रवाशांची धरपकड. प्रवाशांकडून लाखो रुपयांचा दंड. गोरेगाव पूर्वकडील खचलेल्या रस्त्यावरून संभाजी ब्रिगेड आक्रमक. खचलेल्या रस्त्यावर बसून संभाजी ब्रिगेडचं ठिय्या आंदोलन. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. मुंबईतल्या गोरेगाव पूर्वेकडच्या आरे कॉलनी परिसरामध्ये गोरेगाव चेकनाका ते मरोळ चेकनाका दरम्यान रस्त्याची दुरुस्ती सुरू. रस्त्याला भेगा पडल्याचं एबीपी माझानं आणलं होतं उघडकीला. गेल्या 3 वर्षात 2327 मोबाईल प्रवासी विसरले बेस्ट बसमध्ये. यापैकी 1000 प्रवाशांना परत मिळाला त्यांचा मोबाईल. बेस्ट उपक्रमाची माहिती. मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये ओपीडी आता सकाळी 8 वाजता वेळेत सुरू होणार. ओपीडीमध्ये डॉक्टरांच्या इन आणि आउट वेळेसाठी बायोमेट्रिक अटेंडन्स सिस्टीम. डॉक्टर वेळेवर येत नसल्यानं प्रशासनाचा निर्णय. रेमडेसिवीर प्रकरणामध्ये पुण्य पारेख यांची चौकशी. पारेख ठाकरे गटाच्या नेत्याचा निकटवर्ती असल्याची माहिती. खासगी कंपनीला कंत्राट देण्यासाठी मुख्य भूमिका बजावल्याचा पुण्य पारेख यांच्यावर आरोप. चिपळूणमध्ये कुणबी बहुजन समाजाचा निर्धार मोर्चा. विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वात चिपळूणमध्ये हजारो कुणबी बांधव रस्त्यावर. देवगड विजयदुर्ग किल्ल्याजवळ आरमारी म्युझियम बांधण्यात येणार. सिंधुरत्न समितीच्या माध्यमातून बांधण्यात येणाऱ्या आरमारी म्युझियमसाठी 2 एकर जागेवर 4.5 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून तब्बल 9 कोटी रुपयांचं कोकेन जप्त. युगांडामधल्या एका महिलेनं डोक्यावरच्या विगमध्ये आणि अंतर्वस्त्रात लपवून कोकेन आणल्याची माहिती. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाकडून वाडी बंदर इथे विदेशी बनावटीच्या 1.5 कोटी रुपयांच्या दारूचा साठा जप्त. क्रिसमस आणि नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात होत होती दारूची तस्करी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.